गजर कीर्तनाचा. बाण शस्त्र साहे गोळी शुराठाव उंच स्थळी. जो बाणाचा आघात या छातीवर सहन करतो, गोळी सहन करतो, शस्त्राचे वार सहन करतो, शुराठाव उंच स्थळी. म्हणून पुतळे होतात महाराज, म्हणून गुणगौरव केला जातो, दैवत म्हणून त्याची पूजा केली जाते. का? घाव सहन केले हो बाणाचे मावळ्यांनी. अरे मावळ्यांनी तर केलेच, पण माझा राजाही माग हटला नाही. अरे अनेक राजे पाहिले आम्ही, अंबारीत बसून युद्ध पाहायचे, पण एकच राजा छत्रपती होऊन गेला. युद्धात सगळ्यात पुढे असायचा हो तुम्हाला राजा शिव छत्रपती. कोणता प्रसंग आहे? या हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली, पण त्या आदिलशाहीला खपलं नाही महाराज. आणि त्या आदिलशहाचा दरबार भरलेला आहे. आणि अली आदिलशहाची आई बडी बेगम ती दरबारामध्ये उपस्थित झालेली आहे. अख्ख्या दरबारामध्ये गपगार शांतता आहे महाराज. कुणाच्याच मुखातून आवाज निघत नाही. त्यावेळेस ती बडी बेगम बोलते, अरे ओ शिवाजी, वो सह्याद्री का चूहा शिवा, कोण है वो शिवाजी? आणि कोणीतरी बोलला, बेगम साहिबा, वो है शिवा, शहाजी राजे भोसला, उसका बच्चा है ये शिवा, शिवाजी राजे भोसला है. अरे कौन है, कौन है, कौन है? जो तकदीर बुलंद करने वाला, वो शिवा को जिंदा या मुर्दा कैद करला है. कोणीच बोलत नव्हतं. दरबार गपगार पडलेला आहे. अरे माझ्या राजावर चालून यायचं साधी गोष्ट नव्हती महाराज, साधी गोष्ट नव्हती. सगळे गप्प बसलेले आहेत. तेवढ्यात बेगम बोलली, अरे कोई चूड़िया दो, ये सबको चूड़िया पहना दो, पहनो चूड़िया, एक भी मर्द नहीं हमारे दरबार में. आणि हा शब्द ऐकल्यानंतर एक आवाज उठला, हम जाएंगे, हम जाएंगे, वो शिवा को जिंदा या मुर्दा कैद कर लाएंगे. अरे होता कौन तो? अफजल खान, अब्दाजी गाजी अफजल खान. राडवेड्या ताकदीचा, धाड धिप्पाड देहाचा, बलदंड शरीराचा, 7 फुटाचा, साधा सुद्धा नाही बरं, 64 बायकाचा नवरा, 64 बायकाचा धनी होता तो अफजल खान. अरे ज्याच्या हातात मोठी पहार यावी आणि दोन्ही हाताने त्यांनी करकर वाकवावी, अशा बलाढ्य ताकदीचा अफजल खान. आणि त्याने विडा उचलला आणि हसतो, आज जाऊंगा, शिवा को यूं पकड कर लाऊंगा. आला महाराज, आला. माझ्या स्वराज्याचं संकट होऊन खान आला, माझ्या स्वराज्याचं नाबूद करण्याकरता खान आला महाराज. पण राजा कुठे आहे? राजा आहेत गडकिल्ल्यावरती. राजे त्याला गटायलाच तयार नाहीत. राजांनी डायरेक्ट येऊन लढावं. सैन्य आमचं मुठभर आणि याच्याकडे 40,000ची फौज, हाती आहेत, घोडे आहेत, पायदळ आहे. खान आला, विचार करतोय, अरे ये शिवाजी ऐसे मेरे हाथ में नहीं आएगा, क्या करना है? इसके भगवान को नहीं छोड़ेंगे. आणि त्याची डायरेक्ट नजर पडली महाराज त्या तुळजा भवानीच्या मंदिरामध्ये. खान आला आला आला, त्याचं सैन्य आलं आणि शिरला तुळजा भवानीच्या मंदिरामध्ये. वडाराला बोलून घेतलं आणि त्या तुळजा भवानीच्या मूर्तीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या. हो ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या. अरे ये देवी उसकी कुलस्वामिनी है, उसके कुल को ताकत देती है, तोड़ तोड़ इसे. अरे ज्या देवीला नैवेद्य दाखवल्याशिवाय या महाराष्ट्रात शिजत नाही पुरण, होत नाही वरण, त्या देवीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या. हो ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या. महाराजांपर्यंत खबर आली, राज 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 देवी फुटली. राजाचं अंग थरथरतंय, मनामध्ये संताप आलेला, डोळ्यात रक्त उतरलेलं आहे. पण करावं काय? मुठभर मावळ्यांना घेऊन खानावर तुटून पडावं तर स्वतःचा जीव दिल्यासारखं आहे. योग्य वेळ येऊ दिली पाहिजे. एवढ्यावर तो थांबला नाही. अरे गावाची गावं लुटू लागला, गावाची गावं पेटू लागला, आया बहिणींच्या आबरूची विटंबना करू लागला. त्याची दुसरी नजर पडली अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंगाच्या पंढरपुरावरती. आणि निघाला 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 खान पंढरपुराच्या मंदिराच्या दारामध्ये आला. मुलाण्याला बोलून घेतलं आणि माझ्या पांडुरंगाच्या दारामध्ये त्या मुलाण्याच्या हाताने चर 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 गाय कापली. हो आणि त्या गायीच्या रक्ताच्या सड्यात थै 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 उभा खान नाचला.
राजाच्या तळपायाची आग मस्तकाला जात होती. जशी एक एक बातमी राजाच्या कानावर येत होती. कुठलं मंदिर पाडलं, कुठल्या मूर्ती भंगल्या, कुठेतरी विटंबना केली, कुठं आया बहिणीची आबरू वेशीला टांगली. राजे विचार करतायत. 6 महिने बेताकला. आता खान सोडायचा नाही, सोडायचा नाही. राजाच्या स्वप्नामध्ये ती तुळजाभवानी आली. तुळजाभवानीने राजाला आज्ञा दिली. राजे, राजे उठा, माझी तुम्हाला आज्ञा आहे. मला एक बोकड हवाय, बोकड 7 फुटाचा बोकड हवाय. राज त्या बोकडाचा बळी दिला पाहिजे. राजाने स्वप्न माझी जाऊन सांगितलं आणि बेत आकला आणि बोलवलं खानाला. खान साहब, आप तो हमारे बड़े हैं, हमारे पिताजी के उम्र के हैं, हमें आपका डर लगता है, आप आइए, प्रतापगड पे आइए. खानाला बोलवलं प्रतापगडावरती. वेळ भरपूर झालाय महाराज. फक्त सूचना आली, शिवरायांचा इतिहास एखादा पोवाडा म्हणा, म्हणून थोडं लांबवतोय, सगळ्यांची माफी मागू. आणि त्या प्रतापगडावरती राजांनी खानाला बोलवलं. त्या भेटीचा दिवस आला हो. खानाचं सैन्य हळूहळू हळूहळू त्या प्रतापगडाच्या पायथ्याला यायला लागलं. अरे पण जाणार कुठून? जायचं त्या वाईच्या जंगलातून. वाईचं जंगल म्हणजे हिरवगर्द वनराईचं, खड्या कपारीचं, दऱ्या डोंगराचं. अरे भयान भयान असा होता तो रडतोंडीचा घाट, जे त्याचं नावच रडतोंडीचा घाट आहे. जिथून चालत पलीकडे गेल्यावर रडू आल्याशिवाय राहत नाही, असा रडतोंडीचा घाट. खानाचं 40,000चं सैन्य आलं, पण बरंच सैन्य तिथंच गाळा झालं महाराज. चलणंच होईना त्यांना. सपाट मैदानावर चालणारे डोंगरात काय त्यांची ताकद दाखवणार. आणि अवघे 1000 गनिम घेऊन खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी, आणि त्या प्रतापगडाच्या पायथ्यासाठी त्या भेटीसाठी शामियाना उभारला. आणि शामियान्यामध्ये खान त्या ठिकाणी येऊन बसलाय महाराज. प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जात शिवाजी त्याशी नाही जाणीव शक्ती, त्याशी नाही जाणीव शक्ती. काय मला आणि माझे राजे आले खानाच्या भेटीला. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला. खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. खान येऊन बसलेला त्या शामियानामध्ये. राजे आले आणि राजे अगदी 2 पाऊल खानाकडे पाहता. आणि खानाने विचारलं, कृष्णाजी वो सह्याद्री का चूहा, सह्याद्री का चूहा शिवाजी, यही है शिवाजी. आणि कृष्णाजी भास्कर खानाचा वकील म्हणतो, हा यही है शिवाजी. राजांनी गोपीनाथ पंतांना विचारलं. गोपीनाथ पंतांनी नजर टाकली आणि खान आहे याचा इशारा केला. आणि राजांना बघून खान हसतो कसा. आओ आओ शिवाजी राज, हमारे गले लग जाओ. खान हाक मारी तो हसली, खान हाक मारी तो हसली.
माझ्या राजाने कच दिशी त्याच्या पोटामध्ये वाघनक खुपसली आणि या नरसिंहाने त्याचा कोथळा फाडला हो. खानाचा कोथळा बाहेर पडला आणि खान ओरडतो, दगा हुआ है, दगा किया है, इसे पकडो. पण माझा राजा अगदी तोऱ्यात मिशीला पीळ मारत बाहेर निघाले. तेवढ्यात याची आरोळी त्या बाहेर असलेल्या सय्यद बंडापाशी गेली हो. त्यावेळेचा अगदी मुरब्बी असा दांडपट्टेदार होता तो सय्यद बंडा धावून आला माझ्या राजावरती, पण नामर्दगी केली. मर्दानीने वार नाही केला, पाठीमागून राजावरती गर्दनीवर वार केला आणि त्याचा वार होणार, माझ्या राजाची मान उडणार हो. एवढ्यात एक माझा चित्याच्या चपळाईनं आला धावून मर्द मावळा. आणि कोण होता तो होता जीवा महाला. आणि वरच्या वर त्या सय्यद बंडाचा हात कलम केला आणि माझा राजा वाचला हो. माझा राजा वाचला. अरे एका मिनिटाचा, एका सेकंदाचा उशीर जर त्या जीवाने केला असता तर राजाचा इतिहास आणि हे स्वराज्य आम्हाला पाहायला मिळालं नसतं. म्हणून इतिहास पुटपुटला, होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. मला सांगा, एका क्षणाचा जर विलंब माझ्या त्या जीवाने केला असता तर राजा आम्हाला बघायला मिळाला नसता हो, बघायला मिळाला नसता. असे होते माझ्या राजाचे मर्द मावळे. पण राजे जेव्हा परत निघाले ना, तिथे होता एक याच मातीतला कृष्णाजी भास्कर. त्याने तलवार काढली आणि राजांवरती वार केला. कोण होता तो होता खानाचा वकील. राजांनी वार वरची वर अडवला आणि राजे बोलतात, कृष्णाजी आप हमारे ही है, आओ. अरे सारी माई कोळी आवाड शिंपी तांबोळी 18 पगड जातीचं 12 बलू ते दाराचं हे स्वराज्य, यात तुम्हाला सुद्धा जागा आहे, या स्वराज्यात या. पण कृष्णाजी ऐकलं नाही हो आणि त्याने तलवारीचा वार केला. कच्च दिशी मस्तकावरती वार झाला. गळगळ गळगळ रक्त व्हायला लागलं महाराज आणि राजे संतापले. राजांची भवानी निघाली आणि दुसऱ्या क्षणाला कृष्णाजीची गर्दन उतरवली गेली. अरे माझ्या राजाची तलवार साधी नव्हती बर का, साधी नव्हती. शाहिस्ते खानाची बोट या राजाच्या तलवारीनी, मोठ्या मोठ्यांची गर्दन या राजाच्या तलवारीनी गेली महाराज. दिला तर दनकाच, मोडला तर मनकाच, अन फिरली तर एकदा, काढला तर मुडदा. ज्याच्यावर राजांच्या तलवारीचा हा वार झाला, ज्याच्यावर राजांच्या तलवारीचा वार झाला, वार असा की दुश्मन फटक्यात ठार 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 झाला. जवा काढायची बाहेर 18 पगड जातीचं आणि 12 बलू ते दाराचं हे स्वराज्य माझ्या राजाने निर्माण केलं महाराज. हे एका विशिष्ट जातीचं नव्हतं. अरे हे राज्य होतं गोरगरिबाचं, हे राज्य होतं बळीराजाचं, हे राज्य होतं माझ्या शेतकऱ्याचं. अरे माझ्या शेतकऱ्याला हा न्याय होता महाराज. शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला जर हात लावा तर हात कलम केले जातील. आजचे राजे झोपलेत महाराज. आजचे राजे शेतकऱ्याच्या, हजारो शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात, पण आजचा राजा हा स्वतःच आयुष्य फक्त आनंदाने जगतो महाराज. अरे कसा होता माझा राजा, त्यांना आज परत म्हणायची वेळ आली हो. स्वराज्यासाठी मरणारा तो मावळा कुठे हरवला, देश धर्म पर मर मिटने वाला, राजे या पुन्हा जन्माला. एकच राजा इथे जन्मला, स्वराज घडवून गेला, कीर्ती अशी की साऱ्या जगाने झुकून मुजरा केला. राजे या पुन्हा जन्माला. अरे राजाला जर पुन्हा जन्माला या म्हणावं, ज्या राजाने तुम्हाला आम्हाला हा इतिहास दिला त्या राजाला पुन्हा जन्माला या म्हणणं हा त्या राजाचा पराभव आहे चक्क. अरे राजाने तुम्हाला हिंमत दिली, ताकद दिली, स्वातंत्र्य दिलं, त्याचा वापर करा आणि असं जगा की वाटलं पाहिजे दोन तरी शिवरायांचे गुण माणसात आहेत, असं जगलं पाहिजे महाराज. माझा राजा घडला एकमेव कारण महाराज, एकमेव कारण मा जिजाऊंनी त्यांना संस्कार दिले, शहाजी राजांनी त्यांना संस्कार दिले. मला सांगा, हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा, हे ब्रीद राजाने अंतकरणात ठेवलं आणि आईच्या वडिलांच्या इच्छे खातर ही प्राणाची बाजी लावली
आणि स्वराज्य स्थापन केलं. आजची पिढी काय करते? आई वडिलांचा विचार करते? नाही हो, अजिबात नाही. आजची पिढी बिघडली. अरे दाढी वाढवून चंद्रकोर लावून कितीही मोठेपणाने मिरवत असाल, पण घरी आईला आणि वडिलांना जर चांगली वागणूक नसेल, तुमच्या राजांचा अभिमान बाळगण्याला अर्थ नाही हो, काही अर्थ नाही. घरी मात पितरा, माऊली म्हणतात, धड बोली नाही संसारा, येर विश्व बरे आदरा मूर्ख जैसा. घरी आई वडिलांना गोड बोलत नाही, त्याचं कितीही भारी जरी गुणगान झालं तरी ती का मातीत घालायचं का हो? नाही. म्हणून राजाकडून सगळ्यात मोठा काही नाही घेता आलं तरी एक घ्या. आई वडिलांसाठी वाटेल ते हे जीव त्यांनी दिला ना, हा जीव आमचा निर्माण त्यांच्यामुळे झाला. त्यांच्यासाठी जीव द्यायची पाळी आली तरी मागं सरू नका, हा गुण राजांचा घ्या. पण आजची पिढी बिघडली महाराज, बिघडली. एक पोत्यावर आई वाटून घेतली, एक पोत्यावर वडील वाटून घेतला. आई धाकल्याकडे राहते, वडील थोरल्याकडे राहतात आणि विचार करतात, अरे उभं आयुष्य कळना कोंडा भाकरी खाऊन, चटणी भाकरी खाऊन सुखानं एकत्र संसार केला. पण म्हातारपणी जेव्हा एकमेकाच्या आधाराची गरज आहे, तेव्हा मात्र या मुलांनी वायलं ठुलं. म्हातारा तो मनातल्या मनात विचार करतो आणि सांगायला जावं, अगं तुझ्या सुनेने मला शिळी भाकरी खायला दिली, माझे दात राहिले नाही का आता, मला टोचते ती भाकरी, पण सांगायचा अधिकार नाही हो. यांनी जर म्हातारी बोलले तर सुना म्हणतात, म्हातारे झाले तरी लाजा सोडले, यांनी रस्त्यात बसून बोलते. आणि म्हणून म्हातारं बोलत नाही, मनातल्या मनात विचार करत, चोरी झाली तुला बोलण्याची, लाज वाटे मला सांगण्याची. अगं मला चावत नाही, काय करू सांगता येत नाहीत महाराज. अरे त्या बापाचे अनंत उपकार आहेत. तो बाप जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची किंमत करा महाराज. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा रुबाब. अरे काय असतो बाप? जो बाप रात्रंदिवस उन्हातानात राबला, रात्रीचा दिवस केला, हाडाचे काड केले, रक्ताचं पाणी केलं. अरे बापाने स्वतःची बनेल फाटली, चाळणी झाली तरी बनेल नाही घेतली. भैयासाठी जीनची पॅन्ट घेतली, त्या दिदीसाठी नवा ड्रेस घेतला. अरे ज्या बापाने लहानपणी तुमच्या मुखामध्ये चिमणी सारखा चारा भरवला, काय असतो बाप महाराज? ज्या बापाने तुमच्या शाळेची फीस भरली. गजर कीर्तनाचा.